नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज भोगी आणि बाकीच्या इतर सणांपेक्षा आजच्या सणाची खासियत अशी की बाकीचे सर्व सण जे आहेत ते आपण गोडाधोडाचे पदार्थ खाऊन साजरे करतो, पण आजचा हा जो सण आहे ना तो एकदम वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतो. आजच्या सणाला आपण ही मिक्स भाजी आणि तेल लावलेली बाजरीची भाकरी खातो आणि आजचा हा सण आपण साजरा करतो. आपल्या आयुष्यासारखीच असते आजची ही भोगीची भाजी. सर्व चवी एकत्र आल्या की गोडी लागते म्हणतात ना, तेच खरं आहे असं वाटतं मला. कारण सर्व एकदम वेगळ्या चवीच्या असणाऱ्या ह्या भाज्या एकत्र आल्या आजच्या दिवशी की ह्याची चव एक वेगळीच येते, जशी नेहमी आपण बनवलं तर येत नाही, बरोबर ना. आणि ह्या एकदम गोड चवीच्या असणाऱ्या भाजीबरोबर तेल लावलेली बाजरीची भाकरी आणि सोबतीला हिरवा पातीचा कांदा आणि गोड गाजर. त्यामुळे आजच्या जेवणामध्ये कोणताही गोडाधोडाचा पदार्थ नसला तरी आजच्या जेवणाची जी चव आहे ना ती इतर सर्व सणांच्या जेवणापेक्षा वेगळीच असते किंवा एकदम जास्त गोड असते असंही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आजची ही जी भाजी आहे ना ही बनवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. आमच्याकडे मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतात आणि त्याच्यासोबत ही असते बाजरीची भाकरी. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजच्या ह्या भोगीच्या सणाच्या खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्येही अशाच ह्या भाज्यांसारखे वेगवेगळ्या चवी असलेले क्षण येवोत आणि तुमचं आयुष्यही खूप छान आणि खूप गोड असो असं मला वाटतं. आणि तुम्हाला उद्या असणाऱ्या मकर संक्रांतीच्याही खूप शुभेच्छा आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.